जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेची खरी स्थिती काय आहे, कुठल्या जिल्ह्यात किती मदत मिळाली, कुठे भरपाईच मिळाली नाही, सगळं एकदम आपण सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये पहिलं सेगमेंट आहे पार्श्वभूमी। बघा, यावर्षी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे नुकसान, पूर आणि कीड रोगामुळे शेतकऱ्यांसाठी मोठं नुकसान झालं। सरकारने पीक विमा योजनेखाली मदत जाहीर केली आहे, पण जमिनीवरील परिस्थिती काही वेगळीच दिसते। टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार विदर्भातील 90हून अधिक तालुके पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहेत आणि नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेवरील विश्वास कमी झाला आहे। यामागचं कारण मागील वर्षापेक्षा 50,000हून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतलाच नाही। याच्या मागचे प्रमुख कारण म्हणजे भरपाई उशिरा मिळणे, काहींना फक्त 5 रुपये ते 27 रुपये इतकी रक्कम मिळणे आणि 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणे। तर 1 रुपयाची पीक विमा योजना ही बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याचे प्रमाण हे खूप कमी झालेले आहे। तसेच सेगमेंट 3 मध्ये आता आपण बघूया यवतमाळ जिल्हा। यवतमाळ हा जिल्हा नेहमीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो। येथील पीक विमा योजनेत अनेक तक्रारी आहेत। काही शेतकऱ्यांचा दावा असा आहे की रक्कम मिळाली नाही, तर काहींना पंचनामे वेळेवर झाले नाही। केंद्र व राज्य सरकारकडून 3,653 कोटींचा विमा दाव्यांचे वितरण सुरू झाले असले तरी सर्वांना लाभ मिळालेला नाही। अकोला आणि अमरावती जिल्हा, तर या जिल्ह्यात संत्रा, कापूस आणि ज्वारी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे। अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की विमा घेतला पण पेमेंट आले नाही। काहींचे म्हणणे आहे की नुकसान स्थानिक असल्यामुळे त्यांना भरपाई मिळत नाही, म्हणजे सरकारच्या नवीन अटीनुसार आयसोलेटेड लॉसेस आणि पोस्ट हार्वेस्ट डॅमेज आता कव्हर होत नाही। ह्या दोन जे ट्रिगर आहे हे त्याच्यामधून त्या अटीमधून वगळण्यात आलेले आहे पीक विम्याच्या। तर राज्य सरकार यावर काय मदत करत आहे बघा, विदर्भातील 14 जिल्ह्यामधील तब्बल 26 लाख शेतकऱ्यांना 44 कोटींची मदत देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। तर पण ही रक्कम हंगामानुसार खूप कमी वाटते। शेतकऱ्यांचा प्रश्न कायम आहे, आपलं नुकसान कोण ऐकणार? शेतकरी मित्रांनो, तुमचं पीक नुकसान झालं असेल तर तात्काळ ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यकांना कळवा। पंचनामा झाल्यावर त्या कागदपत्रांची प्रत स्वतःकडे ठेवा। विमा कंपनीच्या हेल्पलाईनवर अर्ज क्रमांक तपासा आणि योग्य वेळी तक्रार करा, कारण तुमचा हक्काचा विमा कोणी देणार नाही, तो मागावा लागतो। तर यावरून निष्कर्ष असा निघतो की विदर्भातील शेतकरी मेहनत घेत आहेत, पण पीक विमा योजना अद्याप प्रभावीपणे पोहोचलेली नाही। सरकारने धोरणात सुधारणा केली तरी अंमलबजावणी मजबूत होणं गरजेचं आहे। तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो। ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपलं सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया पुढच्या शेतकरी न्यूजमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।